बालकांड। राऊ अवधपूर चहत सिधाए, विदा होन हम इहा पठाए। मातु मुदित मन आय सुदेहू, बालक जानी करबनित नेहू। महाराज अयोध्यापुरीस जाऊ इच्छितात. त्यांनी तुम्हाला निरोप घेण्यासाठी पाठविले आहे. हे मातांनो, प्रसन्न मनाने आज्ञा द्या आणि आम्हाला आपली मुले मानून नेहमी स्नेह ठेवा. सुनत बचन बिलखेऊ रनिवासू, बोली न सकही प्रेम बस सासू। हृदय लगाई कुवरी सबलिन्ही, पतींन सौपी बिनती अति किन्ही। हे ऐकून अंतःपुर उदास झाले. सासवा प्रेमाधिक्यामुळे काही बोलू शकल्या नाहीत. त्यांनी सर्व कुमारींना हृदयाशी धरले व त्यांना पतीच्या हाती सोपवून पुष्कळ विनंती केली. करी विनय सिय रामही समरपी, जोरी कर पुनी पुनी कहे। बली जाऊ तात सुजान तुम कहू, विदित गती सब की अहे। परिवार पूरजन मोही राजही, प्राणप्रिय सिय जानिबी। तुलसी सिलू सनेहू, लखी निज किंकरी करी मानिबी। त्यांनी विनंती करून सीतेला श्री रामचंद्रांना अर्पण केले आणि हात जोडून वारंवार सांगितले की, हे प्रिय, हे ज्ञानी, मी तुमच्यावरून आपल्या शरीराची कुरवंडी करते. तुम्हाला सर्वांची स्थिती माहीत आहे. परिवाराला, पुरवासियांना, मला व राजांना सीता ही प्राणप्रिय आहे असे समजा. हे तुलसीदासांच्या स्वामी, हिचे शील व स्नेह पाहून हिला आपली दासी माना. सो तुम परिपूर्ण काम, जान शिरोमणी भावप्रिय। जनगुण गाहक राम, दोष दलन करुणायतन। तुम्ही पूर्ण काम आहात, ज्ञानशिरोमणी आहात आणि भावप्रिय आहात. हे राम, तुम्ही भक्तांचे गुण ग्रहण करणारे, दोषांचा नाश करणारे आणि दयेचे धाम आहात. अस कही रही चरण गही रानी, प्रेम पंकजनु गिरा समानी। सुनी सनेह सानी बरबानी, बहुविधी राम सासू सनमानी। असे म्हणून राण्या श्रीरामांचे चरण धरून गप्प झाल्या. जणू त्यांच्या वाणी प्रेमाच्या दलदलीमध्ये रुतून गेल्या. स्नेहाने आथंबलेली ती श्रेष्ठ वाणी ऐकून श्रीरामांनी सासवांचा अनेक प्रकारे सन्मान केला. रामविदा मागत कर जोरी, किन्न प्रणामू बहोरी बहोरी। पायी असीस बहुरी सिरुनाई, भाईंन सहित चले रघुराई। मग श्रीरामांनी हात जोडून निरोप मागत वारंवार प्रणाम केला. आशीर्वाद मिळाल्यावर पुन्हा मस्तक नमवून श्री रघुनाथ निघाले. मंजू मधुर मूर्ती उर आनी, भई सनेह शिथिल सबरानी। पुनी धीरजू धरी कुवरी हंकारी, बार बार भेट ही महतारी। श्रीरामांची सुंदर मूर्ती हृदयात धारण केल्याने राण्या प्रेमामुळे शिथिल झाल्या. नंतर धैर्य धरून कन्यांना बोलावून माता वारंवार त्यांना छातीशी कवटाळू लागल्या. पहुचावही फिरी मिलही बहोरी, बढी परस्पर प्रीती न थोरी। पुनी पुनी मिलत सखीन्न बिलगाई, बालबच्छ जिमी धेनू लवाई। मुलींना निरोप द्यायच्या आणि त्यांना पुन्हा मिठीत घ्यायच्या. परस्परांमध्ये प्रेम खूप वाढले होते ना. सख्यांनी वारंवार भेटणाऱ्या मातांना बाजूला केले. नुकत्याच व्यालेल्या गायीला तिच्या बछड्यापासून बाजूला केले जाते त्याप्रमाणे. प्रेम विवस नरनारी सब सखीन्न सहित रनिवासू। मानहू किन्ह विदेहपूर करुणा बिरह निवासू। सर्व स्त्री पुरुष आणि सख्यांसह संपूर्ण अंतःपुर सागरात दुंबत होते. जणू जनकपुरात कारुण्य आणि विरह यांनी निवास केला होता. सुख सारिका जानकी जाये, कनक पिंजरन्नी राखी पढ़ाए। व्याकुल कहई कहा बैदेही, सुनी धीरजू परिहरई न केही। जानकीने ज्या
पोपट मैनांना पाळून पोसून मोठे केले होते आणि सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवून त्यांना शिकविले होते. ते व्याकुळ होऊन विचारत होते, वैदेही कुठे आहे? त्यांच्या बोलण्यामुळे सर्वांचाच धीर खचला. भये बिकल खग मृग एही भाती, मनुज दसा कैसे कही जाती, बंधू समेत जनकू तब आये, प्रेम उमगी लोचन जलछाये. जेथे पक्षी व पशु असे व्याकुळ झाले, तेथे मनुष्यांची दशा काय सांगावी. मग जनक आपल्या भावाबरोबर तेथे आले. प्रेम उचंबळून आल्याने त्यांच्या नेत्रांमध्ये अश्रू तरळले. सिय विलोकी धीरता भागी, रहे कहावत परम बिरागी, लिन्ही राय उर लाई, जानकी मिटी महामरजाद ज्ञानकी. महाराज जनक परम वैराग्यवान मानले जात होते, परंतु सीतेला पाहताच त्यांचा धीरही खचला. राजांनी जानकीला उराशी धरले. प्रेमामुळे ज्ञानाचा बाण फुटला. समुझावत सब सचिव सयाने, किन्न विचारू न अवसर जाने, बारही बार सूता उरलाई, सजी सुंदर पालकी मगाई. सर्व मंत्री त्यांना समजावू लागले. तेव्हा राजांनी विषाद करण्याची ही वेळ नाही असा विचार केला. वारंवार मुलींना पोटाशी धरून सुंदर सजविलेल्या पालख्या बोलावल्या. दो प्रेम विवस परिवारू सबू जानी, सुलगन नरेस, कुवरी चढाई पालकिन्न सुमिरे सिद्धी गणेश. संपूर्ण परिवार प्रेमाने व्याकुळ झाला होता. राजांनी सुंदर मुहूर्त पाहून सिद्धींसह श्री गणेशाचे स्मरण करून कन्यांना पालख्यांमध्ये बसविले. बहुविधी भूपसुता समुझाई, नारी धरमू कुलरीती सिखाई, दासी दास दिये बहुतेरे, सूची सेवक जे प्रियसिय केरे. राजांनी मुलींची अनेक प्रकारे समजूत घालून त्यांना स्त्री धर्म व कुळाचार शिकविले. तसेच सीतेच्या विश्वासातील तिला प्रिय असणारे अनेक दासी दास दिले. सिय चलत व्याकुल पुरबासी, होही सगुन शुभ मंगल रासी, भुसुर सचिव समेत समाजा, संग चले पहुचावन राजा. सीता निघाली तेव्हा मिथिलावासी व्याकुळ झाले. मंगल शकून होऊ लागले. ब्राह्मण व मंत्री यांच्या समूहासह राजा जनक त्यांना पोहोचविण्यासाठी निघाले. समय बिलो की बाजने बाजे, रथगज बाजी बरातीन्न साजे, दशरथ बिप्र बोली सब लिन्हे, दानमान परिपूर्ण किन्हे. वेळ पाहून वाद्ये वाजू लागली. वराडी मंडळींनी रथ, हत्ती आणि घोडे सज्ज केले. राजा दशरथांनी सर्व ब्राह्मणांना बोलावून घेतले आणि त्यांना दान देऊन सन्मानित केले. चरण सरोज धुरी धरी सीसा, मुदित महीपती पायी असीसा, सुमिरी गजाननु किन्न पयाना, मंगलमूल सगुण भय नाना. त्यांच्या चरणकमलांची धूळ माथी धरून आणि आशीर्वाद प्राप्त करून राजांना आनंद वाटला आणि श्री गणेशाचे स्मरण करून त्यांनी प्रस्थान केले. त्यावेळी अनेक मंगल शकून झाले. दो सूर प्रसून बरशही हर्षी, करही अपच्छरा गान, चले अवधपती अवधपूर मुदित बजाई निसान. देव आनंदित होऊन फुले उधळू लागले आणि अप्सरा गाऊ लागल्या. अयोध्यापती दशरथ नगारे वाजून आनंदाने अयोध्याला निघाले. नृप करी विनय महाजन फेरे, सादर सकल मागणे तेरे, भूषण बसन बाजी गज दिन्हे, प्रेम पोशी ठाढे सब किन्हे. राजा दशरथांनी सर्व प्रतिष्ठित मंडळींना विनंती करून परत पाठविले आणि सर्व याचकांना आदराने बोलाविले. त्यांना दागिने, कपडे, हत्ती, घोडे दिले आणि प्रेमाने वागून सर्वांना संपन्न व बलशाली केले. बार बार बिरदावली भाषी, फिरे सकल राम ही उर राखी, बहुरी बहुरी कौसलपती कहही, जनकू प्रेम बस फिरे न चहही. ते सर्व वारंवार राजांच्या कुलकीर्तीची वाखाणणी करीत श्री रामचंद्रांना हृदयी धरून परतले. कौशलाधीश राजा दशरथ परत जाण्यासाठी वारंवार सांगत होते, परंतु राजा जनक प्रेमवश झाल्यामुळे परतू इच्छित नव्हते.
पुनीकह भूपती वचन सुहाए, फिरिय महिष दूरी बडी आए, राऊ बहोरी उतरी भये ठाढे, प्रेम प्रवाह बिलोचन बाढे. मग दशरथ म्हणाले, हे राजन, फार दूरवर आलात, आता परत जा. राजा दशरथ रथातून उतरून उभे राहिले. त्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. तव विदेह बोले कर जोरी, बचन स्नेह सुधा जनु बोरी, करौ कवन विधी विनय बनाई, महाराज मोही दिन्ही बडाई. तेव्हा राजा जनक हात जोडून प्रेमरूपी अमृतात ओथंबलेले शब्द बोलले. मी आपल्याला कसे सांगू, हे महाराज, तुम्ही मला मोठी थोरवी दिली आहे. 2 कोसलपती समधी सजन सनमाने, सबभाती मिलनी परस्पर विनय अति प्रीती न हृदय समाती. अयोध्यानाथ दशरथांनी आपल्या व्यायांना सर्व प्रकारे सन्मानित केले. त्यांच्या परस्पर भेटीमध्ये अत्यंत नम्रता होती आणि हृदयात न मावणारे प्रेम होते. मुनी मंडलीही जनक सिरू नावा, आशीर्वादू सबही सन पावा, सादर पुनी भेटे जामाता, रूपसी लगुन निधी सब भ्राता. जनकांनी मुनींच्या पुढे मस्तक नमविले आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. नंतर आदराने ते रूपशील व गुण संपन्न आपल्या जावयांना भेटले. जोरी पंकरूह पानी सुहाए, बोले वचन प्रेम जनु जाए, राम करो केही भाती प्रशंसा, मुनी महेश मन मान सहंसा. आणि सुंदर कर कमल जोडून प्रेमोत्पन्न शब्द बोलले. हे राम, मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू. तुम्ही मुनींच्या आणि महादेवांच्या मनरूपी मानस सरोवरातील हंस आहात. करही जोग जोगी जेही लागी, कोहू मोहू ममता मधु त्यागी, व्यापकू ब्रह्मू अलखू अभिनासी, चिदानंदू निरगुण गुणरासी. योगीजन क्रोध मोह ममता आणि मद यांचा त्याग करून ज्यांच्यासाठी योग साधन करतात, जे सर्व व्यापक ब्रह्म, अव्यक्त अविनाशी चिदानंद निर्गुण आणि गुणांचे निधान आहेत. मन समेत जेही जान न बानी, तरकी न सकही सकल अनुमानी, महिमा निगमू नेती कही कहई, जो तिहू काल एक रस रहई. मनासह वाणी ज्यांना जाणत नाही आणि सर्वजण ज्यांच्याविषयी फक्त अनुमानच करतात, कोणताही तर्क करू शकत नाहीत, ज्यांचा महिमा वेद नेती नेती म्हणत वर्णन करतात आणि जे सच्चिदानंद तिन्ही कालांमध्ये एकरस सर्वदा आणि सर्वथा निर्विकार असतात. 2 नयन विषय मो कहू भयऊ, सो समस्त सुख मूल, सबई लाभू जग जीव कह भय, ईसू अनुकूल. ते सर्व सुखांचे मूळ असलेले तुम्ही माझ्या नेत्रांना दिसू शकला. ईश्वर अनुकूल असल्यावर जगात जीवाला लाभच लाभ मिळतो. सबही भाती मोही दिन्ही बडाई, निज जन जानी लिन्ह अपनाई, होही सहस दस सारदशेषा, करही कल्प कोटिक भरी लेखा. तुम्ही मला सर्व प्रकारे मोठेपण दिले आणि आपला समजून आपला बनविले. जरी 10,000 सरस्वती व शेष असले आणि ते कोट्यवधी कल्पांपर्यंत गणना करीत राहिले. मोर भाग्य राउर गुण गाथा, कही न सिराही सुनहू रघुनाथा, मै कछु कहू एक बल मोरे, तुम रिझहू स्नेह सुठी थोरे. तरीही हे रघुनाथ, माझे सद्भाग्य आणि तुमच्या गुणांची कथा पूर्ण होऊ शकत नाही. मी जे काही सांगत आहे ते फक्त एवढ्याच एका बळावर की तुम्ही अत्यंत थोड्याशा प्रेमाने प्रसन्न होता. बार बार मागऊ कर जोरे, मनु परिहरे चरण जनी भोरे, सुनी बर बचन प्रेम जनु पोषे, पुरन काम रामू परितोषे. मी वारंवार हात जोडून हे मागतो की माझ्या मनाने चुकूनही तुमचे चरण सोडू नयेत. जनकांची ही श्रेष्ठ प्रेमपूर्ण वचने ऐकून पूर्ण काम श्रीराम संतुष्ट झाले. करी बर विनय ससुर सनमाने,
पितु कौशिक वसिष्ठ समज जाने, बिनती बहुरी भरत सनकिन्ही, मिलीस प्रेम पुनी आशिष दिन्ही. त्यांनी सुंदर शब्दांत विनंती करून पिता दशरथ, गुरु विश्वामित्र व कुलगुरू वसिष्ठांसमान मानून श्वशूर जनक यांचा सन्मान केला. नंतर जनकांनी भरताला तसेच सांगितले आणि प्रेमाने भेटून त्याला आशीर्वाद दिला. मिले लखन रिपू सुदनही दिन्ही, असी समहीस भये परस्पर, प्रेम बस फिरी फिरी नावही सीस. नंतर राजांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना भेटून आशीर्वाद दिला. ते परस्पर प्रेमात बुडून वारंवार एकमेकांना मस्तक नमवू लागले. बार बार करी विनय बडाई, रघुपती चले संग सब भाई, जनक गहे कौशिक पद जाई, चरण रेणू सीर नयनन्न लाई. राजा जनकांची वारंवार गुजगोष्टी करीत व त्यांना मोठेपणा देत श्री रघुनाथ सर्व भावांबरोबर निघाले. जनकांनी जाऊन विश्वामित्रांचे पाय धरले आणि त्यांचे चरण रज आपल्या मस्तकावर घेऊन नेत्रांनाही लावले. सुनु मुनी सबर दरसन तोरे, अगमू न कछु प्रतीती मन मोरे, जो सुखू सुजसू लोकपती चहही, करत मनोरथ सकुचत अहही. ते म्हणाले, हे मुनीश्वर, आपले सुंदर दर्शन झाले असता काहीही दुर्लभ नाही अशी माझी खात्री आहे. जे सुख आणि सुकीर्ती लोकपालांना हवी असते, परंतु ते मिळणे अशक्य समजून तिचे मनोरथ करतात, त्यांना संकोच वाटतो. सो सुखू सुजसू सुलभ मोही स्वामी, सब सिधी तव दर्शन अनुगामी, किन्ही विनय पुनी पुनी सिरू नाई, फिरे महिसू आशिषा पायी. हे स्वामी, ते सुख आणि सुकीर्ती मला सुलभपणे मिळाली. सर्व सिद्धी तुमच्या दर्शनामागोमाग चालत येतात. अशा प्रकारे वारंवार स्तुती केली आणि मस्तक टेकवून व त्यांचा आशीर्वाद घेऊन जनक परत गेले. चली बरात निसान बजाई, मुदित छोट बड सब समुदायी, राम ही निरखी ग्राम नर नारी, पायी नयन फलू होही सुखारी. डंका वाजवीत वराड निघाले. लहान मोठे समुदाय प्रसन्न होते. वाटेच्या गावांतील स्त्री पुरुष श्री रामचंद्रांना पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे आनंदित होत होते. बीच बीच बरबास करी मग लोगन्न सुख देत, अवध समीप पुनीत दिन पहुची आई जनेत. मधून मधून मुक्काम करीत आणि वाटेतील लोकांना सुखावत वराड पवित्र दिवशी अयोध्यापुरी जवळ आले. हने निसान पनव बरबाजे, भेरी शंख धुनी हयगय गाजे, झांझी बिरव दिंडिमी सुहाई, सरसराग बाज ही सहनाई. नगारे वाजत होते, सुंदर ढोल गरजत होते, भेरी आणि शंख जोराने वाजत होते, हत्ती घोडे गर्जना करीत होते, झांजा तालावर वाजत होत्या, डग सुंदर ताल धरत होते, गोड रागामध्ये सनया वाजत होत्या, पूरजन आवत अकनी बराता, मुदित सकल पुलकावली गाता, नीज नीज सुंदर सदन सवारे, हाट बाट चौहट पुरद्वारे. वराड येत आहे असे पाहून अयोध्येचे नगरवासी आनंदून गेले. सर्वांची शरीरे पुलकित झाली. सर्वांनी आपापल्या घरांना, बाजारांना, गल्ल्या बोळांना, चौकांना आणि नगरद्वारांना सुंदर रीतीने सजविले. गली सकल अरगजा सिंचाई, जहतह चौके चारू पुराई, बना बजारू न जाई बखाना, तोरण केतू पताक बिताना. सर्व गल्ल्यात चंदनाचे खडे घातले गेले. सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या. तोरणे, ध्वज, पताका आणि मांडव यांनी बाजार असा सजून गेला की त्याचे वर्णन येत नाही. सफल पुगफल कदली रसाला, रोपे बिकुल कदंब तमाला, लगे सुभग तरु परसत धरणी, मणिमय आल बाल कल करणी. सुपाऱ्या लागलेली सुपारीची झाडे, केळी, आम्रवृक्ष, बकुळ, कदंब आणि तमाल वृक्ष उभारले गेले.
फळांच्या भाराने वाकलेले वृक्ष जमिनीला टेकत होते. त्यांची आळी रत्नांच्या कलाकुसरीने बनविली होती. दो बिबित भाती मंगल कलस गृह गृह रचे सवारी सूर ब्रह्मादी सिंहाही सब रघुबरपुरी निहारी. अनेक प्रकारचे मंगल कलश घरोघरी सजवून ठेवले होते. श्री रघुनाथांची अयोध्या नगरी पाहून ब्रह्मदेव इत्यादी सर्व देव मुग्ध होत होते. भूपभनु तेही अवसर सोहा रचना देखी मदन मनुमोहा मंगल सगुण मनोहरताई रिधी सिधी सुख संपदा सुहाई. त्यावेळी राजमहल खूप शोभून दिसत होता. त्याची रचना पाहून कामदेवाचे मन सुद्धा मोहित होत होते. मंगल शकून मनोहारिता वृद्धी सिद्धी सुख सुंदर संपत्ती जनु उछाह सब सहज सुहाय तनु धरी धरी दशरथ गृह छाय देख नहे तू राम वैदेही कहू लालसा होही न केही. आणि सर्व प्रकारचे आनंद जणू सहजपणे सुंदर शरीर धारण करून दशरथांच्या घरी अवतरले होते. श्री रामचंद्र आणि सीता यांच्या दर्शनाची लालसा कुणाला बरे असणार नाही. जूथ जूथ मिली चली सुआसिनी निज छबी नीद रही मदन बिलासिनी सकल सुमंगल सजे आरती गावही जनु बहु वेश भारती. सुहासिनी स्त्रिया जमावाने निघाल्या. त्या आपल्या लावण्याने कामदेवाची पत्नी रती हिलाही तुच्छ ठरवत होत्या. सर्व सुंदर मंगल द्रव्ये आणि आरती सजवून त्या गात होत्या. जणू सरस्वतीच अनेक रूपे धारण करून गात चालली होती. भूपती भवन कोलाहलू होई जाई न बरनी समऊ सुखू सोई कौसल्यादी राम महतारी प्रेम विवस तन दसा बिसारी. राजमहालामध्ये आनंदामुळे कलकलाट चालला होता. त्या प्रसंगाचे व सुखाचे वर्णन करता येणे अशक्य. कौसल्या इत्यादी श्रीरामांच्या सर्व माता प्रेमसागरात बुडून देहभान विसरल्या होत्या. दो दिये दान विप्रन्न विपुल पूजी गणेश पुरारी प्रमुदित परम दरिद्र जनुपाई पदार्थ चारी. मातांनी गणेश व त्रिपुरारी शिवांचे पूजन करून ब्राह्मणांना खूप दाने दिली. त्या इतक्या प्रसन्न झाल्या होत्या की जणू अत्यंत दरिद्री माणसाला चारी प्रकारचे अन्नपदार्थ मिळावे. मोद प्रमोद विवस सब माता चलही न चरण शिथिल भये गाता राम दर सहित अति अनुरागी परिछनी साजू सजन सब लागी. मोठे सुख व आनंद यांमुळे सर्व मातांची गात्रे शिथिल झाली होती. त्यांचे पाय उचलत नव्हते. श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी त्या अत्यंत प्रेमाने औक्षणाचे सामान तयार करू लागल्या. विविध विधान बाजने बाजे मंगल मुदित सुमित्रा साजे हरद दूब दधी पल्लव फुला पान पुगफल मंगल मूला. अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली. सुमित्रेने आनंदाने सामग्री सजविली. हळद दुर्वा दही पाने फुले पान सुपारी इत्यादी मंगलिक वस्तू. अच्छत अंकुर लोचन लाजा मंजुल मंजरी तुलसी बिराजा छुहे पुरट घट सहज सुहाय मदन सकुन जनु नीड बनाय. अक्षता नवांकुर गरोचन लाह्या आणि तुलसी मंजिरी शोभून दिसत होत्या. नाना रंगांनी चित्रित केलेले सहज सुंदर सुवर्ण कलश असे वाटत होते की जणू कामदेवाच्या पक्षांनी आपली घरटी बनविली असावीत. सगुण सुगंध न जाही बखानी मंगल सकल सजही सबरानी रची आरती बहुत विधाना मुदित करही कल मंगल गाना. शकुनाच्या सुगंधित वस्तूंचे वर्णन करणे कठीण होते. सर्व राण्या संपूर्ण मंगल साजांनी सजल्या होत्या. अनेक प्रकारच्या आरत्या बनवून आनंदाने त्या सुंदर मंगलगीते गात होत्या. दो कनकथार भरी मंगलन्नी कमलकरन्नी लिये मात चली मुदित परीछनी करण पूलक पल्लवित गात. सोन्याच्या तबकांमध्ये मांगलिक वस्तू भरून व आपल्या कमलासारख्या कोमल हातांमध्ये धरून माता आनंदाने औक्षण करण्यास निघाल्या. त्यांच्या गात्रांवर रोमांच आले होते.
धूप धूम नभू मेचक भयऊ सावन घन घमंडू जनुठयऊ सूरतरु सुमन मालसूर बरशही मनहू बलाक अवली मनू करशही. धुपाच्या धुराने आकाश असे काळे झाले होते की जणू श्रावणातील मेघ दाटून आले होते. देवगण कल्पवृक्षांच्या फुलांच्या माळांचा वर्षाव करीत होते. जणू बगड्यांचे थवे मनाला आकर्षित करून घेत आहेत असे वाटत होते. मंजुल मणिमय बंद निवारे मनहू पाक रिपू चाप सवारे प्रकटही दूरही अटन्न पर भामिनी चारू चपल जनु दमकही दामिनी. सुंदर रत्नांनी बनविलेली तोरणे अशी वाटत होती की जणू इंद्रधनुष्ये सजविली असावीत. गच्च्यांवर सुंदर आणि चपळ स्त्रिया येत जात होत्या. जणू त्या विजात चमकल्याप्रमाणे वाटत होत्या. दुधुंबी धुनी घन गरजनी घोरा जाचक चातक दादूर मोरा सूर सुगंध सुची बरशही बारी सुखी सकल ससी पूर नर नारी. नगाऱ्यांचा आवाज जणू मेघांची घनघोर गर्जना वाटत होता. याचक गण चातक मंडूक व मोराप्रमाणे वाटत होते. देव पवित्र सुगंधरूपी जलाचा वर्षाव करीत होते. त्यामुळे शेतीप्रमाणे नगरातील स्त्री पुरुष सुखावून गेले होते. समऊ जानी गुर आयसुदिन्हा पूर प्रभेसु रघुकुल मनी किन्ना सुमिरी संभू गिरिजा गणराजा मुदित महीपती सहित समाजा. नगर प्रवेशाची वेळ जाणून गुरु वसिष्ठांनी आज्ञा केली. तेव्हा रघुकुल शिरोमणी महाराज दशरथांनी शिव पार्वती व गणेश यांचे स्मरण करून सर्व मंडळींसह आनंदाने नगरात प्रवेश केला. 2 होही सगुन बरशही सुमनक सूर दुधुंबी बजाई बिबुद बधू नाचही मुदित मंजुल मंगल गाई. शुभ शकून होत होते. देव दुधुंबी वाजवीत फुले उधळत होत होते. देवांगना आनंदाने सुंदर मंगलगीते गात गात नाचत होत्या. मागत सूत बंदी नट नागर गावही जसू तिहू लोक उजागर. जयधुनी बिमल बेद बरबानी दसदिसी सुनिय सुमंगल सानी. मागत सूत भाट व चतुर नट त्रैलोक्यास प्रकाशित करणाऱ्या श्रीरामचंद्रांचे यशोगान करीत होते. जयध्वनी आणि वेदांची पवित्र श्रेष्ठ व सुंदर मांगल्याने ओसंडलेली वाणी दाही दिशांना ऐकू येत होती. विपुल बाजन लागे नभसूर नगर लोग अनुरागे बने बराती बरनी न जाही महामुदित मनसुख न समाही. पुष्कळशी वाद्ये वाजू लागली. आकाशातील देव आणि नगरातील लोक सर्वजण प्रेममग्न झाले होते. वराडी मंडळी अशी नटलेली होती की काही सांगायची सोय नाही. ते परम आनंदात होते. सुख त्यांच्या मनात मावत नव्हते. पुरबासीन तबराय जोहारे देखत राम ही भये सुखारे करही निछावरी मनी गण चीरा बारी बिलोचन पुलक शरीरा. अयोध्यावासी जनांनी राजांना वंदन केले. श्रीरामांना पाहताच ते सुखावून गेले. सर्वजण रत्ने व वस्त्रे त्यांच्यावरून ओवाळून टाकीत होते. त्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रूंचा पूर दाटला होता आणि ते पुलकित झाले होते. आरती करही मुदित पूर नारी हर्षही निरखी कुवर बरचारी. सिबिका सुभग ओहार उघारी देखी दुलहिनीन्न होही सुखारी. नगरामधील स्त्रिया आनंदित होऊन आरती करीत होत्या आणि सुंदरचारी कुमारांना पाहून हर्षित होत होत्या. पालखीचे पडदे बाजूला सारून वधूंना पाहून त्या सुखावून जात होत्या. 2 एही विधी सबही देत सुखू आये राजदुआर मुदित मातू परीछनी करही बधून समेत कुमार. अशा प्रकारे सर्वांना सुखी करून ते राजद्वारी आले. माता आनंदाने वधूंच्या सह कुमारांना औक्षण करू लागल्या. करही आरती बारही बारा प्रेमू प्रमोदू कहे को पारा. भूषणमणी पट नाना जाती करही निछावरी अगणित भाती. त्या वारंवार आरती करीत होत्या.
त्या प्रेम व आनंदाने वर्णन कोण करू शकेल. अनेक प्रकारची आभूषणे, रत्ने आणि वस्त्रे व अगणित प्रकारच्या वस्तू उतरून टाकल्या जात होत्या.